काय हो लालीची काय झालं रडायला? ते आपल्याला काय काय बोलले मला. रंजू आत्याने फुला आत्या पण ओरडल्या. का? ती गहाण पडलेली जमीन कसूया एवढंच म्हणलं मी. काय चुकीचं बोलले का? आता ती जमीन अशीच पडू नये. त्यात आपण काहीतरी पिकवलं तर 4 पैसे मिळतील आपल्याला आणि आपलं कर्ज पण फिटल. आता ह्यात काय चुकलं माझं? मूर्ख आहे का ही? बरं झालं हिचं म्हणणं घरच्यांनी मनावर नाही घेतलं. त्या जमिनीत त्या मॅक्सची आणि गंगाची डेड बॉडी पुरली आहे मी. बरं आप्पांचं सोडा, पण बाकीच्यांना तरी हे पटल, त्यांना माझं कौतुक वाटेल असं वाटलं होतं. पण कसलं काय? रंजू आत्याने फुला आत्या त्यांनी पण घरातल्या सुनेनं कसं वागलं पाहिजे ह्याचे धडे दिलेत मला. हाय का मग काय चुकलं त्यांचं? अहो घरातली मोठी माणसं आहेत ती, आणि आप्पा मोठे आहेत ना, जाणतेत ना, ते काय चुकीचं वागणार नाही. आणि असं पण शेती करायला घरात कोणाकडे वेळ आहे का सांगा बरं? उगाच आपलं काहीतरी. मग कुठून आणणार एवढे पैसे ती जमीन सोडवायला तुम्ही? आणि ती जमीन कसायचीच नसेल तर मग सोडवायची तरी कशाला? तुम्हाला काय करायचंय? घरातली माणसं आहेत ना, ती घेतील बघून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. घरातली म्हणजे? मी घरातली नाहीये. अहो घरातल्या नाही, निस्तरायचं असतं ना कधीच निस्तरलं असतं. तुमच्यावर सगळा बोजा पडू दिला नसता. तुम्हाला काय वाटतं हे असे ब्लाऊज शिवून जे पैसे मिळतील त्यातून कर्ज फिटेल तुमचं? खरंच सांगा, ब्लाऊज शिवून तुम्हाला एवढे पैसे मिळाले असते तर तुम्ही माझ्याशी लग्न तरी केलं असतं? माझ्या बापाला पैसा देऊन सुटका नसती का करून घेतली तुमची? ते काय नाही. आता आपलं लग्न झालंय आणि संसार सुरू झालाय. मी काय तुमच्या एकट्यावर हा बोजा पडू देणार नाही. मी पण बघते कुठून आणि कसा पैसा येतोय ते.